इंग्रजांच्या रक्तानं शौर्यगाथा लिहिणारे जनजातीय महानायक सिद्धू कान्हू यांनी 1855 मध्ये 30,000 वनवासी संथाल योद्ध्यांसह इंग्रजांची सत्ता हादरवून सोडली, पण शेवटच्या श्वासापर्यंत हार मानली नाही. आपल्याला हे तर माहितीये की 1857 चा उठाव हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता, पण तुम्हाला हे माहितीये का त्याच्या 2 वर्ष आधी 1855 मध्ये झारखंडच्या संथाल परगण्याच्या मातीमध्ये याची पहिली ठिणगी पडली होती, जिनं इंग्रजी सत्तेला फार सळो की पळो करून सोडलं होतं. ही बंडाची ज्वाला पेटवणारे होते वीर सिद्धू आणि कान्हू मुर्मू. या काळात इंग्रजांनी जनजातीयांच्या भूमीमध्ये जबरदस्तीने जमीन महसूल आणि मजुरी लागू केली होती. जंगलात या भूमिपुत्रांना प्रवेश रोखला गेला होता, त्यांची शेती हिसकावून गेली होती, तर दुसरीकडे जमीनदार संथाल समाजाचं शोषण करत होते. तेव्हा वीर सिद्धू कान्हू यांनी घोषणा केली, करू किंवा मरू, इंग्रजांनो आमची जमीन सोडा, आता आम्ही अन्याय सहन करणार नाही. त्यांनी संपूर्ण वनवासी प्रदेशाला एकत्र केलं. डुगडुगी वाजली, सालाच्या फांद्या गावोगावी पाठवण्यात आल्या. क्रांतीचा बिगुल आता वाजला होता. दिनांक 30 जून 1855 भोगनाडीह गावात तब्बल 30,000 संथाल योद्धे इंग्रजांनो भारत सोडा अशा घोषणा देत एकत्र जमले. या दरम्यान इंग्रजांच्या तोफा रायफलींना या जनजातीय योद्ध्यांनी आपल्या पारंपरिक शस्त्रांनी चोख प्रत्युत्तर दिलं. या युद्धात 20,000 संथाल वीरांनी बलिदान दिलं, पण शेवटपर्यंत हार मानली नाही. इतिहासकार हंटर लिहितात की संथालांना शरणागतीची भाषा माहीतच नव्हती. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि शेवटच्या बाणापर्यंत अटळ राहिले. या युद्धानंतर वीर सिद्धू आणि कान्हू या दोघांना 26 जुलै 1855 रोजी फाशी देण्यात आली, आणि हाच तो विद्रोह ठरला ज्याने 1857च्या स्वातंत्र्य युद्धाला खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली.